जय हिंद मित्रांनो आजचा महत्वाचा व्हिडिओ खास करून पोलीस भरती देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या अपडेट्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि मित्रांनो, नवीन जर या चॅनलवरती आला असाल तर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। तसेच मित्रांनो, ज्या विद्यार्थ्याला येणाऱ्या पोलीस भरतीची संपूर्ण तयारी करायची आहे किंवा अग्निवीरची संपूर्ण तयारी करायची आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्या नंबरवरती आता संपर्क करा आणि येणाऱ्या परीक्षेची जोरदार तयारी करा। तर आजच्या जे काही महत्त्वाचं अपडेट्स आहेत त्याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत। खास करून याच्यामध्ये मुंबई पोलीस शिपाई जागा वाढलेल्या आहेत। SRPF आणि ठाणे यांचं ग्राउंडची सुद्धा अपडेट आलेली आहे। सोबत मुंबई पोलीस यांचं 2022 आणि 23 मध्ये ज्या मुलांचं निवड झालेली आहे त्यांना सुद्धा हजर राहण्यासाठी डॉक्युमेंट चेकिंग साठी बोलवण्यात आलेलं आहे। सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाहत राहा। तर बघा मित्रांनो, एकंदरीत पोलीस भरती संदर्भात आजचं जे काही महत्त्वाचं अपडेट्स आहेत त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकतो, पोलीस भरती महा अपडेट मध्ये आपण सर्व काही माहिती घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा, सर्वात आधी मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23। तर या जे 2022-23 मध्ये विद्यार्थ्यांचं निवड झाली होती परंतु त्यांना अजूनपर्यंत बोलवण्यात आलं नव्हतं, अशा सर्व विद्यार्थ्यांची एक लिस्ट दिलेली आहे। आणि ती जी लिस्ट तुमच्याकडे नसेल तर मला नक्कीच मेसेज करा, ती लिस्ट मी तुम्हाला पाठवून देईल। आणि त्या लिस्ट मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांचे नावासकट दिलेले आहेत। तर यांना 23 तारखेला कलिना या ग्राउंड वरती हजर व्हायचं आहे संपूर्ण डॉक्युमेंट तपासणीसाठी। सगळे कागदपत्र, ओरिजिनल कागदपत्र सोबत घेऊन जायचं आहे। शिवाय त्यांनी एक लिंक सुद्धा पाठवलेली आहे, ती आपल्या परिपत्रकावरती संपूर्ण माहिती आहे। या लिंक वरती डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला 23 जानेवारीला जायचं आहे। त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं अपडेट म्हणजे मुंबई पोलीस शिपाई चालक, जे ड्रायव्हर पदासाठी ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे 2022-23 मध्ये ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे अशा विद्यार्थ्यांना सुद्धा 23 जानेवारीला कलिना या ठिकाणी कागदपत्र तपासणीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। लक्षात ठेवा, यांनी सुद्धा ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे संपूर्ण। आणि ज्या मुलांची निवड झालेली आहे त्यांची लिस्ट सुद्धा दिलेली आहे। ती लिस्ट जर तुमच्याकडे अजून आली नसेल तर नक्कीच मला सांगा, तुम्हाला नक्की ती लिस्ट पाठवेल। आणि मित्रांनो, हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं निवड झालेली आहे। त्यांना जर अजून माहिती झालं नसेल तर नक्कीच हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांचं निवड झालेली आहे आणि त्यांना 23 तारखेला हजर व्हायचं आहे। लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढचा जो अपडेट आहे ते म्हणजे SRPF गट क्रमांक 2 पुणे यांचं जे काही ग्राउंड आहे ते 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे। कधीपासून सुरू होणार आहे तर 10 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे, याची सुद्धा अपडेट आलेली आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई भरती 2024 मध्ये ठाणे शहर, जे ठाणे शहराचं आहे, यांची सुद्धा परिपत्रक निघालेले आहेत आणि हे सुद्धा 11 फेब्रुवारी पासून यांची मैदानी सुरू झालेली आहे। कधीपासून सुरू झालेली आहे? 11 फेब्रुवारी पासून यांची मैदानी चाचणी सुरू होणार आहे। लक्षात ठेवा, या तारखांमध्ये शेवटी काय माहिती तुम्हाला मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक वाक्य बोलतो, शेवटी निर्णय, अंतिम निर्णय हा गव्हर्नमेंटकडे आहे। ते अंतिम टप्प्यामध्ये काही चेंज होऊ शकतं, पण एकंदरीत जर आपण बघितलं तर 10 फेब्रुवारी पासून तर 10 फेब्रुवारी पासून बहुतेक जिल्ह्यांचे मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे। या गोष्टीकडे आवर्जून तुम्ही लक्ष द्या। क्लिअर? तर आता बघा, पुढचा जो आपण अपडेट बघणार आहोत ते म्हणजे मुंबई पोलीसला ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा अपडेट आहे, अतिशय महत्वाची अपडेट आहे। लक्षात ठेवा। तर बघा, एकंदरीत जर आपण बघितलं 2024-25च्या पोलीस भरतीमध्ये 2449 मुंबई शिपाईला जागा होत्या। आतापर्यंत आपण बघतोय मुंबई शिपाईला 2449 जागा होत्या आणि या जागांमध्ये जवळपास 1062 जागांची वाढ झालेली आहे। किती जागांची वाढ झालेल्या आहेत तर 1062। म्हणजे आता जे टोटल जागा आहेत या टोटल जागा आहेत जवळपास 3521 पदांसाठी ही पोलीस भरती राबवण्यात येणार आहे। मित्रांनो, काही दिवसांपूर्वी माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, एक व्हिडिओ मी टाकलेला होता की मुंबई पोलिसांचं एकंदरीत जागा वाढणार आहे आणि तो व्हिडिओ बघा खरा ठरलेला आहे। या ठिकाणी परिपत्रक निघालेलं आहे आणि 1062 जागांची वाढ
या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर अशा पद्धतीने म्हणूनच सांगत असतो मित्रांनो, आपण जी काय माहिती देतो ती जेन्युइन माहिती देतो, त्यामुळे तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करा। आणि या ठिकाणी बघू शकतो कोणत्या ठिकाणी किती जागा वाढलेल्या आहेत ते सुद्धा आपल्याला पूर्ण चार्ट दिलेला आहे। तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार तुम्ही हे चार्ट बघू शकतात आणि जागा कोणत्या जे तुम्हाला वाढलेल्या आहेत की नाही ते कमेंट मध्ये कमेंट करू शकतात। ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्वाची अपडेट आहे। पोलीस शिपाईमध्ये ज्यांची निवड झालेली आहे 2022-23 यांच्यासाठी सुद्धा, आणि ते 2024-25 मध्ये मुंबई पोलीस वाल्यांचा फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचा व्हिडिओ आहे। त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून पण फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्कीच करून घ्या। चला तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।